अनेक मोठी बातमी येते या क्षणाची बातमी कोल्हापूरहून येते। कोल्हापुरात नाकाबंदी दरम्यान 62 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। ओमनी कारमधून 62,68,000 एवढ्या रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे। चिरोली टोलनाका परिसरात नाकाबंदी दरम्यान ही कारवाई झाली आहे। पुढील कारवाईसाठी जप्त रोकड आयकर विभागाकडे देण्यात येणार आहे। गेल्या 15 दिवसातील कोल्हापूर पोलिसांची ही धडक मोठी कारवाई समजली जाते। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विजय, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढी मोठी रक्कम सापडणं, 62 लाखांची रक्कम आहे, कोणावर संशय आहे आणि आता ही रक्कम नेमकी कुठे आहे? ऋषी, नक्कीच ज्या पद्धतीने आपण म्हटलं की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही पोलिसांची मोठी कारवाई आहे। कोल्हापूर नदीचे शिरोली टोल नाका आहे, या टोल नाक्यावरती जवळपास 62,68,000 रुपयांची रोकड आहे ती पकडलेली आहे। आणि यामध्ये पाचगावचा जो शशिकांत जिरगी हा व्यक्ती आहे तो या सगळ्या सूत्रधार असं मानला जातो आणि त्याच्याकडून ही रक्कम पकडण्यात आली आहे। हा व्यक्ती नेमका कुठल्या राजकीय पक्षासाठी काम करतो की अन्य काही कामानिमित्त हे पैसे आणले होते याचा तपास आता सुरू आहे। मात्र कोल्हापूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे। 15 दिवसात ही जवळपास चौथी मोठी कारवाई आहे ही कोल्हापूर पोलिसांनी केली असं म्हणायला हवं। आणि याचा शोध आहे तो, या पैशाचा शोध आहे तो नेमका केला जातोय, कारण लोकसभा निवडणूक आहे आणि नेमकी कुणाला प्रलोभन दाखवण्यासाठी ही रक्कम होती की काय याचा शोध देखील आता पोलीस घेत आहेत। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।